चेंबूर के सुभाष नगर में उस वक्त अफरा तफरी मच गई जब एक साथ 6 मजदूर इस बिल्डिंग से गिर जाते हैं। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं उस जैन से आप देख रहे हैं मुंबई टीवी। इस वक्त मैं मौजूद हूँ चेंबूर के सुभाष नगर में। आपको बता दूं, आज सुबह तकरीबन 10 बजे के आसपास में इस बिल्डिंग का काम चल रहा था। इसी दौरान 6 मजदूर इस बिल्डिंग से गिर जाते हैं। गिरे हुए मजदूर के नाम कुछ इस तरीके से बताए जा रहे हैं। रमल्लू 55 साल के हैं जिनकी डेथ हो चुकी है। गुनुधार 22 साल के हैं जिनको जो कि क्रिटिकल कंडीशन में है। उस राय जिसकी उम्र 30 साल है और रमेश राय जिसकी उम्र 25 साल है। विजय जिसकी उम्र 35 साल है। संदीप जिसकी उम्र 27 साल है। इसमें इस पूरे मामले में 4 लोग का ट्रीटमेंट चल रहा है, मगर एक गंभीर रूप से घायल है। बताया ये जा रहा है कि अगर आप सेफ्टी की बात करेंगे तो सेफ्टी आप देखिए किस तरीके से अक्सर हम खबरों में दिखाते हैं कि बिल्डर और डेवलपर की लापरवाही के कारण कई मजदूर की मौत हो जाती है। मानो कि मजदूर की मौत नहीं, ये बलि ली जा रही है। अगर आप तस्वीर में देखेंगे, तस्वीर में देखकर आप इस चीज का जरूर अंदाजा लगा सकते हैं कि सेफ्टी किस तरीके से इस बिल्डिंग में मजदूरों के लिए कितनी जान का खिलवाड़ किया जाता है सेफ्टी के नाम पे। आप इस तस्वीर में देखिए और इस तस्वीर से कहीं ना कहीं ये चीज का अंदाजा भी लगा सकते हैं। अगर मैं बात कर लूं, जब ये हादसा और उस हादसे के बाद में यहाँ पर जो आरसीएफ की पुलिस के दल है वो यहाँ पर तैनात करा दिए गए हैं। रैपिड इंटरवेंशन व्हीकल भी यहाँ पर तैनात करा दी गई है। साथ साथ में पुलिस के फोर्स भी यहाँ पर तैनात करा दिए गए। अब ऐसे में सवाल ये है कि आदित्य राज जो कि डेवलपर है यहाँ का, और साथ साथ में जिस तरीके से लगातार मजदूरों की मौत हो रही है, बिल्डिंग के काम को लेकर, सुरक्षा को लेकर सवाल खड़े होते हैं। इसके बावजूद कुंभकर्ण की नींद सोते हुए प्रशासन, बीएमसी और शासन नजर आता है। साथ साथ में स्थानिक नेता भी पूरी तरीके से इस पूरे मामले पे ध्यान नहीं देते हैं। अब देखना ये रहेगा इस मजदूर की मौत की कीमत क्या कुछ लगाई जाती है, क्योंकि अक्सर मजदूर मर जाते हैं तो उनकी मौत की कीमत महज 5 से 10 लाख रुपए वो मजदूरी करते हैं। हालांकि आलीशान इमारत खड़ा करने में इन मजदूरों का हाथ रहता है। इसके बावजूद जो इस क्षेत्र में लगातार बढ़ रही इस तरीके की, मुंबई के शहर में इस तरीके की घटना अब कहीं ना कहीं बेहद ही चिंताजनक होती जा रही है। मानो कि जब कभी भी बिल्डिंग बनाने का काम हो तो उसमें बलि देना बहुत ही महत्वपूर्ण हो गया। ऐसा लगता है कि मजदूरों की बलि देकर इस तरीके की बिल्डिंग तैयार की जा रही है। हालांकि ऐसे बिल्डरों पर सख्ती से कार्रवाई होना चाहिए, क्योंकि लगातार जो लापरवाही की जाती है, इस लापरवाही के कारण अक्सर मजदूरों की मौत होती है तो कभी नीचे चलने वालों की मौत होती है। अब देखना ये रहेगा इस पूरे मामले में क्या कुछ आगे अपडेट आता है। हादसा यहाँ पे बहुत ही भयानक है। जैसे हमको खबर मिली, मैं यहाँ पे डेप्यूटी मेयर, उसी के साथ में हमारी विरोधी पक्ष नेता किशोरीताई पेडनेकर, हम तीनों भी यहाँ पे उपस्थित है। आने के बाद हमने यहाँ की पूरी सिचुएशन का जायज़ा लिया। अंदर जाने के बाद पता चला कि 6-7 फ्लोर तक काम चालू है, वर्क ऑन प्रोसेस है। 6 फ्लोर कंप्लीट होने के बाद 7वें माले के ऊपर जो परांची है, वो परांची के ऊपर वो 6 के 6 कामगार ऊपर गए थे काम करने के लिए, लेकिन उनको उस तरह से इंटीमेशन दिया जाना चाहिए था। यहाँ के साइट इंजीनियर किधर है, इधर का जो डेवलपर है आदित्य राज, और उसने जिसको कॉन्ट्रैक्ट दिए है वो सब उनके इंस्ट्रक्शंस फॉलो साइट इंजीनियर ने करने बहुत ज़रूरी थे। ये बहुत ही गंभीर दुर्घटना है। यहाँ पे 6 जन थे, जिसमें 1 जन एक्सपायर हुआ है, 1 जन आईसीयू में एडमिट है, और बाकी के जो 4 जन है वो एडमिट हैं। उनको देखने के लिए भी हम यहाँ से राजावड़ी जा रहे हैं। यहाँ पे उनके ऊपर ये तो आईपीसी कलम 304 के अंतर्गत इनके ऊपर गुनाह होना चाहिए, और जोरदार कार्रवाई करके स्टॉप पर की नोटिस बिल्डर को देनी चाहिए। और जो यहाँ पे गैजेट यूज़ करने चाहिए थे, जैसे सेफ्टी हेलमेट है, सेफ्टी बेल्ट है, विदाउट हेलमेट और विदाउट सेफ्टी बेल्ट वर्कर्स को ऊपर कैसे जाने दिया, इसके ऊपर जो पूरी की पूरी इंफॉर्मेशन यहाँ के जो बीएमसी के जो वार्ड ऑफिसर है, बिल्डिंग एंड फैक्ट्री डिपार्टमेंट है, इन्होंने पूरा जायजा करके यहाँ पे स्टॉप वर्क देना चाहिए। बीएमसी के अधिकारियों की कोई जिम्मेदारी आपको दिखती है कि इस तरह के जो प्राइवेट निर्माण चल रहे हैं वहाँ पे वो चेकिंग करें कि सेफ्टी गियर्स है या नहीं? बिल्कुल होने चाहिए। हमारे 24 एसओपी है इसके ऊपर। हम हर वक्त सभागृह में है, हर वक्त हमारे इसके ऊपर स्पीच होते हैं, चर्चा होती है, संवाद होते हैं कि जो यहाँ पे बिल्डिंग फैक्ट्री के ऑफिसर्स है, डीओ है, इन्होंने यहाँ पे आके विजिट करनी चाहिए। जो वहाँ पे नॉर्म्स है वो फॉलो हो रहे या नहीं, जो यहाँ पे सेफ्टी जो गैजेट्स है वो वर्कर्स को दी जा रही है कि नहीं, इसके ऊपर पूरा इन्फॉर्मेशन बीएमसी के ऊपर तो ये जवाबदारी बनती है। तो बीएमसी को भी पूछा जाएगा कि ये इतना बड़ा हादसा, इसके ऊपर आपका इन्वेस्टिगेशन था या नहीं।
इसकी भी इंक्वायरी होनी बहुत ज़रूरी है। लापरवाही करती है उसको किस तरह की कार्रवाई 304 का उसके ऊपर होना चाहिए, 304A होना चाहिए, मनुष्यवध का गुना होना चाहिए। मैंने बोला 304 नहीं, 304A, उसके ऊपर फौजदारी पूरा गुन्हा होना चाहिए। हे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते, आमच्या मुंबईच्या महापौर ऋतुताई जी परत आता इथे आमचे उपमहापौर सुद्धा आलेले होते, किशोरीताई पण आलेले होते आणि मी ताबडतोबीने मी हॉस्पिटलमध्ये होते, परंतु मी येऊ शकले नाही. मी आता परत मला जायचं आहे, पण ऋतुताई आमच्या महापौर येतात तर त्यावेळेस मला येणं गरजेचं होतं, म्हणून मी ताबडतोबीने हे लेटर सुद्धा टाईप केलेलं आहे. मुंबईतील सर्व जेवढे बांधकाम करतायत त्यांची सुरक्षा करण्याचं मोहीम राबवण्याचं निर्देश त्यांना द्यावेत. परत त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्याकडून सुरक्षा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना द्यावेत. कामगार सुरक्षेपर्यंत निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी एक समान सुरक्षा मार्गदर्शन असेच लागू करण्यात आले पाहिजे. मुंबईत खूप ठिकाणी माझ्या विभागामध्ये ही तिसरी घटना आहे, तिसरी ते चौथी घटना आहे आणि अशा झाल्याच्या नंतर काय करायला पाहिजे. सर्वच अधिकारी जर याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना जर वेळोवेळी ही माहिती असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही, म्हणून मी आता ह्याच्या पुढे मी म्हाडाचे अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील, सर्वच ह्याच्याशी जेवढे जोडलेले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई, विकासकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, गुन्हे झाले पाहिजे. कारण हे मनुष्य काय साधे काम करणारे बिचारे बाहेरून आलेले आहेत, त्यांच्याही घर आहेत, त्यांच्या फॅमिली आहेत आणि त्यांच्यामधून एखादा माणूस हा निघून जातोय आणि त्याच्यावर त्यांचं पोटपाल चाललेलं असतं. तर अशा लोकांवर जर अपघात होत असतील, जर काही सुरक्षा न देता त्यांच्यावर हे अपघात होऊन त्यांचा जीव जात असेल तर ह्या विकासकांवर पण कारवाई झाला पाहिजे. सदृश्य मनुष्यवधाचा हा गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे असं मला वाटतं. की बिल्डरकडनं तिथला असलेला इंजिनियर तो जो सुपरवायझर आहे तो करतो काय आणि त्याला काय, हे तर इन्स्ट्रक्शन आहेच प्रत्येक साईटवर, ती वापरली जात नाही. जर वापरली जात नाही तर साईट सुपरवायझर ते वापरायला लावतो, याचा अर्थ तो हजर नव्हता, फक्त इन्स्ट्रक्शन दिलं हे काम करायचं आहे म्हणजे पार्किंग बिल्डिंगचा, आणि ते बिचारे वर्कर असतात, त्यांना काम पुरं करून एका साईटवरनं लवकरात लवकर दुसरी मिळते का याच्याकडे त्यांचा कल असतो. आता ते जे डेथ झाले ते मराठी आहेत का, कुठल्या राज्यातून आले आहेत का, आता मृत्यू झाल्यानंतर जो बिल्डर आहे तो गुन्हा तर होणारच आहे, पण त्यांच्यासाठी पेनल्टी काय, बिल्डरला त्यांच्या कुटुंबाला तो आर्थिकदृष्ट्या आता कसा सक्षम करणार आहे, सगळ्या गोष्टी यायला हव्या. काही वेळापूर्वी हजारो ठिकाणी काम सुरू आहे, तिथे पण असा सेफ्टीचा मुद्दा येऊ शकतो. विरोधी पक्षांच्या तुमचा काही प्लॅन आहे का इन फ्युचर? नाही, आम्ही तुम्हाला त्या वेळेला कळवूच, आमचा आहे. कारण आपण मागच्या वेळेला महापौर असताना पण सरप्राईज व्हिजिट घेतल्या होत्या, काही होती, पण हा जीव जाईपर्यंत जर सुपरवायझर किंवा ज्याला साईट घेतली आहे ते जर हजर नसतील तर पहिल्या यांच्यावर गुन्हा दाखल करा. FIR तर होईलच, तो काय जनरल कोणी दबाव आणला तरी FIR होतो. याच्या आम्हाला पण झळी लागले. FIRचा नाही, FIR झाल्यानंतर चार्जशीट कशी बनते, ती कधी बनणार, कोण बनवणार हे कळलं पाहिजे. ताई, तुम्ही आत्ताच एका कामगाराला देखील भेटून आला चिवडीमध्ये. MMRDAच्या हलगर्जीपणाचा त्या ठिकाणी देखील एक तुम्हाला नमुना पाहायला मिळाला. विक्रोळीमध्ये एका कामगाराचा मृत्यू त्या ठिकाणी झाला, त्या रिक्षा चालकापासून सरपंच जो आहे त्यांचा मृत्यू झाला होता. सरकारी कामं जिथे सुरू आहेत तिथे देखील अशाच प्रकारचा हलगर्जीपणा तिथेच जास्त होत आहे. सरकारी कामांमध्ये आता जास्त दिसायला लागलाय. MMRDAच्या लोकांना निष्काळजीपणा जास्त आहे आणि त्याच्यातला 2-4 खाजगी म्हणजे खाजगीत कुजबूज त्यांची मी ऐकली आहे की आम्हाला काम म्हणजे साईटवर आमचं काम कमी आहे आणि आम्हाला डिपार्टमेंटला जास्त बसवलं जातं याच्यावरती मंत्रालयात किंवा मंत्र्यांच्या दारात. तर कामं कधी असं कुजबूज आहे
ते आता कोण करताय काय करताय तुम्हाला तो कानासा घ्यावा लागेल. वरळी शिवडी कनेक्टर जो उन्नत मार्गाचा आहे त्याच्यामध्ये लोखंडी जे रॉड असतो तो कनेक्ट करण्याचा तो उभाच्या उभा खाली आला. त्याचं नशीब चांगलं त्या मुलाचं की तो या साईडला पडला लेफ्ट साईडला आणि 6 टाके पडले. त्याचं सिटी स्कॅन झालेलं आहे. सिटी स्कॅनमध्ये सुदैवाने स्कलला कुठलाही मार लागलेला नाही आहे. सुपरफिशियल आत्ता तरी ती वाटते. त्याला कुठेही वॉमिटिंग नाही आहे. वॉमिटिंगचं सेन्सेशन म्हणजे त्याला होते असं वाटत नाही आहे. त्यामुळे बाकी पण ठिकाणी लागलं आहे. तर चालणाऱ्या लोकांनी नेमका गाड्या बघाव्या, खड्डे बघावे, ट्रॅफिक बघावं की वर बघावं आणि मग बघता बघता कुठेतरी वर जायचंच आहे असा मुंबईकरांचा जीव धोक्यात घातलाय का? मॅम MMRDAचा विषय आला म्हणून इथून हाकेच्या अंतरावरती कसं ते त्याच्या खाली त्याचा जो पत्रा आहे मशिदीचा तो अगदी काही इंच आणि 1 इंचाचा फरक आहे मेट्रोचा गर्डर आणि त्या मशिदीचा जो पत्रा आहे त्याचा अशा काम होत असतील तर आता MMRDAच्या ऑफिसर जे असतात बघा म्हणजे त्यांनी आत्ता जे आपला विषय चालू होता त्याला KM मध्ये दाखल केलं. हे आमचं हॉस्पिटल आहे निश्चित KM मध्ये बऱ्यापैकी. पण जेव्हा असं MMRDAच्या लोकांकडनं हादसा घडतो आणि त्यांच्या जीवावर बेतलेलं असतं तर बऱ्याच वेळेला आमच्याकडे KM मध्ये प्रचंड लोकांची गर्दी असते. प्रचंड बेड आमचे फुल असतात. डायरेक्ट त्यांनी ग्लोबलला खरं न्यायला पाहिजे होता पण आमच्या नगरसेवकाच्या तत्परतेने सचिन पडवळ, किरण तावडे आणि आमच्या भारती पेडणेकर हे पोचल्यानंतर त्याला आम्ही तिथे फक्त स्टिच घालतो कारण गर्दी होती. लगेच तुम्ही ग्लोबलला वगैरे नेत का नाही? म्हणजे इथेही MMRDAचे लोक कॉन्ट्रॅक्टरला वाचवत आहेत, कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेत आहेत. आणि तुम्ही आता जे सांगितलं मस्जिदपर्यंत तर त्या वॉर्डचा वॉर्ड ऑफिसर कोण आहे, कशा परमिशन दिल्या, MMRDAच्या तिथल्या असलेल्या सुपरविजन जे करतायत किंवा ऑफिसर HOD आहेत ते कसं काय हे बघतायत? म्हणजे अंधाधुंदी कारभार चाललेला आहे आणि याचा खरं म्हणजे सर्व स्तरातून आता तो निषेध होतो. काही समाज माध्यमांवर परदेशी पर्यटकांचा या स्वच्छतेबाबत झोपडपट्टीबाबत देखील टीका होते आहे. कसं पाहता याकडे? आणि नाही मुळामध्ये आपली मुंबई ही बहुरंगी बहुढंगी आहे. आपल्या पंतप्रधानांनी झाडू हातात घेऊन स्वच्छ पंतप्रधान अभियान राबवलं होतं. पहिलं राज्याने मुंबई महापालिकेने ह्याचं उत्तर द्यावं. जर तुम्ही पंतप्रधान हातात झाडू घेतात, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60 वर्ष 50 वर्ष 58-59व्या वर्षी देशाच्या पंतप्रधानांना हातात झाडू घ्यावी लागते. हातात सगळ्या बाजूनी लोकांचा एक नागरिक तत्व ज्याला आपण तो सिविक सेन्स तो लोकांचा कमी दिसतोय. भले झोपडपट्टीत राहत असतील किंवा भले मध्यम वर्गात चाळींमध्ये राहत असेल, आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या स्वतःच्या जीवनासाठी स्वच्छतेवर भर दिलं पाहिजे. नुसतं घर स्वच्छ करून माझा कचरा ह्याच्या दारात, त्याचा कचरा त्याच्या दारात न जाता आणि पंतप्रधान स्वच्छ अभियान याचं काय झालं याचं मला प्रशासनाकडनं उत्तर पाहिजे. आणि ते उत्तर या आता पर्यटकांनी बाहेरच्या देशातून आलेल्यांनी मांडलंय त्याचं उत्तर राज्य सरकारचं याच्यावरती जे काही नेमणूक आहे त्यांनी दिलं पाहिजे आणि महापौर दे. कैमरा पर्सन लारेब के जैन से मुंबई TV.